आता एक महत्त्वाची बातमी आहे। कोकणात जाणाऱ्यांसाठी असणारी मुंबई विजयदुर्ग रोरो सेवा अवघ्या 12 फेऱ्यांमध्ये बंद पडली आहे। काही मंत्र्यांच्या हट्टामुळे सुरू झालेल्या या प्रकल्पात सरकारचा कोट्यवधींचा तोटा झालाय। 620 प्रवासी क्षमता असताना काही फेऱ्यांमध्ये एकही प्रवासी नसल्याची माहिती समोर आली आहे। 3000 रुपयांचे महागडे तिकीट असल्यामुळे लोकांनी रेल्वे बसला पसंती दिली आहे। प्रत्येक फेरीला लाखो रुपयांचे इंधन वाया गेलंय। रोरो सेवेत पैशांचा अपव्यय झाल्याचा आरोप केला जातोय। थोडं इकडे बघा, या साईडला बघा। इकॉनॉमी तिकीटच 3000 पासून सुरू होतंय, त्यामुळे प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरवली। बोटीपेक्षा रेल्वे आणि खासगी बसचा प्रवास अधिक स्वस्त आहे। 620 क्षमतेच्या जहाजातून अनेकदा केवळ 41 प्रवाशांचाच प्रवास झाला। उत्पन्नापेक्षा इंधन खर्च प्रचंड वाढलाय, त्यामुळे जवळपास 1.5 कोटींपेक्षा जास्त तफावत दिसते। तिकीट विक्रीतून केवळ 35 लाख उत्पन्न मिळाल्यामुळे ही सेवा चालवणं आता अशक्य आहे।